सण कुठलाही असो, त्या सणाला गोडाचा पदार्थ हा प्रत्येकाच्या घरी आवर्जून बनवलाच जातो आणि तोच गोडाचा पदार्थ बाजारात खूपच महाग मिळतो. आज आपण घरातील साहित्यांमध्ये बाजारात खूप महाग मिळणारा हा गोडाचा पदार्थ घरीच बनवणार आहोत. अगदी परफेक्ट रेसिपी, 100% नो फेल. नमस्कार, मी ज्योतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आता काय करायचं आहे, एक भांडं घ्यायचे, त्यामध्ये सर्वप्रथम पाणी घालायचे थोडंसं आणि नंतर अर्धा लिटर इतकं दूध घालायचे. आज आपण इथं बाजारात मिळते तशी लच्छेदार अशी बासुंदी बनवत आहोत, अगदी कॅरेमल. तर मी इथं अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. भांड्यात पाणी अगोदर याच्यासाठी ओतले की भांड्याला दूध खाली चिटकत नाही. आता काय करायचं, हीच बासुंदी लच्छेदार व्हावी म्हणून याच्यात एक सिक्रेट पदार्थ घालतोय. मी तर 3 ते 4 चमचे इतकं थंड दूध घेतलेलं आहे, तापवून घेतलेलं, आणि त्याच्यात 2 चमचे इतकं कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे. याच्यामुळे बासुंदी अगदी क्रीमी होते, अगदी बाजारात मिळते तशी. नंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये घालण्यासाठी ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी तर बदाम आणि काजू घेतलेले आहेत. बदाम जरा छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, कॅरेमल बनवण्यासाठी एक भांडं घ्यायचे, त्याच्यात 1 वाटी इतकी साखर घालायची. अर्ध्या लिटर दुधाला 1 वाटी साखर पुरेशी होती. आता गॅस बारीक ठेवायचा आहे आणि साखर जोपर्यंत पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत अजिबात हात लावायचा नाही. दूध चांगलं उकळून थोडंसं आटवून घ्यायचे. आता ही केलेली स्लरी या दुधामध्ये घालायची. बघा, व्यवस्थित ढवळून घ्यायचे, म्हणजेच हलवून घ्यायचे. ती स्लरी पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स असावी, व्हावी म्हणून. आता इथं बघू शकता आपलं कॅरेमल देखील तयार आहे. आता थोडं थोडं करून कॅरेमल आपल्याला या दुधामध्ये घालायचे. अगदी जसं मी घालते तसं तुम्ही बघू शकता. अगदी बाजारामध्ये कॅरेमलाइज जशी बासुंदी क्रीमी आपल्याला मिळते तशी क्रीमी आणि कॅरेमलाइज बासुंदी इथं तयार होते. तुम्ही बघू शकता, हिचा कलर अगदी छान होते आणि टेस्टी लागते. आता ड्रायफ्रूट्सचे काप देखील मी याच भांड्यात टाकून थोडेसे हलवून घेतलेले आहेत. ते देखील काप आपल्याला या बासुंदीमध्ये घालायचे आहेत. तुम्ही यामध्ये 2 चमचे इतकं तूप घातलं तरी चालेल, त्याच्यामुळे देखील चव छान येते. आता हे दूध रूम टेम्परेचरला गार होण्यासाठी ठेवून द्यायचे. नंतर त्याच्यात केशर कांडी घालायची. केशर कांडी अगदी ऑप्शनल आहे. आणि शेवट विलायचीची पूड घालायची. विलायचीची पूड अगदी शेवट घालायची, म्हणजे त्याची चव आणि फ्लेवर तसाच राहतो. आता छान मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता दूध अजून देखील गरम आहे. आता हे पूर्णपणे थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया. बघा, पूर्णपणे थंड झालेली आहे आपली ही बाजारात मिळते तशी बासुंदी. अगदी बाजारात मिळते तशी क्रीमी, मलाईदार आणि कॅरेमल. एक वेगळाच फ्लेवर, एक वेगळी टेस्ट इथं या बासुंदीला आहे. खूप मस्त अशी बासुंदी आपली घरगुती साहित्यांमध्ये बनवून तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही देखील कुठल्याही सणावाराला अशीच बासुंदी तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.